व्हरायटींच्या बाबतीत मित्रांनो 20-25 वर्षापासून ऊसामध्ये दोनच व्हरायटी राज्य करतायत. त्यामध्ये निर्विवादपणे मला सांगता येईल पहिला नंबर हा 86-032 आहे. उत्पन्न आणि रिकव्हरी दोन अँगल आहेत. ऊसाची जात लावताना कारखाना बघतो रिकव्हरी, शेतकरी बघतो उत्पन्न, आणि दोघांचा सुवर्ण मुद्दे जर साधायचा असेल तर 86-032 हे नंबर 1 वाहन आहे. दुसरं वाहन 265, विशेषतः शारपड जमिनी, पाणथळ जमिनी, पाणी साचून राहणाऱ्या जमिनी, थोड्याशा कमजोर जमिनी ज्या आहेत, हलक्या जमिनी म्हणता येतील, किंवा थोड्याशा नापिकतेकडे वळलेला शारपड भाग, विशेषतः तुम्ही आता पुणे जिल्ह्यातला दौंड, इंदापूर हा जो भाग बघितला तिथे बऱ्याच ठिकाणी आता गवत सुद्धा उगवत नाही. अशा जमिनींसुद्धा 265 हा बऱ्यापैकी टनेज देतो, ॲव्हरेज देतो. हे दोघी वाहन आडसाली असू द्या, पूर्व हंगामी असू द्या किंवा सुरू असू द्या, तिन्ही हंगामासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत. दोघांपैकी कुठलंही वाहन तुम्ही निवडा. तिसरं वाहन फुले 15-012 ही एक व्हरायटी जी आहे मागच्या 2 वर्षात बऱ्यापैकी प्रचार प्रसार होताना मी बघतोय. मी स्वतः 1-2 प्लॉट याचे बघितलेत. अतिशय बेस्ट व्हरायटी आहे फुले 15-012. हिचा नंबर MS 17-082 या मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणाशी पश्चिम महाराष्ट्रात सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी शिफारस आहे, म्हणजे तिन्ही हंगामासाठी. तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन देणारा वाण आहे. म्हणजे शारपड जमिनी असतील, चोपण जमिनी असेल, तिथे सुद्धा याचा परफॉर्मन्स चांगला आहे.